पृथ्वीच्या शांत भूमीत यमुनेच्या पाण्यावर मंद वारा खेळत होता. वृक्षांच्या पानांतून सूर्यकिरण सोनसळी प्रकाश सांडत होता आणि पक्ष्यांच्या सुरावटींमध्ये एखादी अदृश्य जाणीव वाहत होती. जणू निसर्ग स्वतः कोणाची वाट पाहत होता. हे साधं वातावरण नव्हतं, हे दिव्य संगमाची प्रस्तावना होती, ज्याचं नाव इतिहासात नाही, ज्याला शब्दांनी पकडता येत नाही. ते प्रेम, ते आत्म्यांचं एकत्व आज प्रकट होणार होतं. कृष्णाचा बालसूर्य वृंदावनात उगवत होता आणि राधेच्या हृदयातील चंद्र जणू त्या सूर्याकडे ओढला जात होता, जसं पाणी समुद्राकडे ओढलं जातं. हा संगम देहांचा नव्हता, भावनांचा होता. हा भेटण्याचा नव्हता, ओळखण्याचा क्षण होता. जणू दोन आत्मे आधीपासूनच एकत्र होते, फक्त पृथ्वीवर भेटण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होते. आज ती वेळ आली होती. एका सकाळी कृष्ण आपल्या बासरीसह गोठ्याकडे जात होता. त्याच्या डोळ्यात खोडकर चमक, ओठांवर हलकं स्मित आणि पावलात अशी लय होती की जणू तो चालत नव्हता, तर पृथ्वी त्याच्यासाठी नाचत होती. याच वेळी दुसऱ्या दिशेने राधा आपल्या सखींसह फुलं गोळा करीत होती. राधेच्या हालचालीत मोहकता, डोळ्यात शांत गूढता आणि मनात एक अस्पष्ट कोमल अपेक्षा, जशी प्रत्येक पहाटेला एक खास फुलाचा सुगंध ओढतो. राधा फुल तोडताना अचानक थांबली. हवा बदलली होती. एखादा अनामिक स्पर्श तिच्या मनाला छेडून गेला. ती डोळे मिटून ऐकू लागली आणि पुढच्या क्षणी हवा, पानं, नदी, पक्षी सगळं स्थिर झालं. कृष्णाची बासरी दुरून वाजत होती. पहिल्यांदाच राधेच्या हृदयाला कोणीतरी ओळखीची हाक दिली होती. जणू ती धून तिला ओळखत होती, जशी आई आपल्या बाळाला ओळखते. राधेने डोळे उघडले आणि तिने कृष्णाला पाहिलं. दूर निसर्गाच्या मधोमध उभा असलेला, बासरी वाजवत, परिपूर्ण निरागस, परिपूर्ण दिव्य. कृष्णानेही राधेला पाहिलं. एक क्षण, पण त्या क्षणात अनंत विश्व सामावलं. हा क्षण शब्दात बसत नाही, हृदयाने ऐकावा लागतो. कृष्णाच्या नजरेत चमक होती. ती खोड्याची नव्हती, ती ओळखीची होती. जणू तो म्हणत होता, मी तुला ओळखतो, नेहमीपासून ओळखतो. राधेच्या डोळ्यात हलकी लाज, एक अवर्णनीय कोमलता आणि इनएक्सप्लिकेबल शांतता होती, जशी नदी समुद्राला भेटण्यापूर्वी अनुभवते. दोघे काही बोलले नाही. बोलायलाही काय उरलं होतं. दोघे एकमेकांना पहिल्यांदा पाहत होते, पण पहिल्यांदाच ओळखत नव्हते. जणू हजारो जन्मांचे धागे आज एकमेकांत गुंफले जात होते. कृष्णाने बासरी थांबवली. राधेच्या ओठांवर नकळत एक हसू आलं. पाने ससळू लागली, पक्षी किलबिल करू लागले. निसर्ग स्वतः या प्रेमाचा साक्षीदार झाला. त्या दिवशी एक दिव्य संगम घडला. दोन देहांमध्ये नव्हे, दोन आत्म्यांमध्ये. राधा कृष्णाचं नातं जन्मलं नव्हतं, ते फक्त पृथ्वीवर दिसलं. कृष्ण म्हणजे संगीत, राधा म्हणजे त्याचं मौन. दोघे एकमेकात सामावले तरच धून पूर्ण होते. कृष्ण म्हणजे प्रेमाचं रूप, राधा म्हणजे प्रेमाचं सार. दोघे एकत्र आले की प्रेम पूर्ण होतं. त्या भेटी प्रेम नव्हतं, प्रेमापेक्षाही वरचं काही होतं, जे दिव्य आहे, शाश्वत आहे आणि मानवाच्या शब्दांच्या पलीकडचं आहे. त्या दिवशी वृंदावन बदललं. हवेतील सुवास बदलला. नदीचा प्रवाह कोमल झाला. पृथ्वीने जणू श्वास रोखला. कारण प्रेम नाही, दिव्यता पृथ्वीवर उतरली होती. राधा कृष्णाचा संगम हा कथा नाही, तो मानवी भावनांच्या मर्यादांचा अंत आहे. तो सांगतो, प्रेम म्हणजे मालकी नाही, एकरूपता आहे. प्रेम म्हणजे मिळणं नाही, ओळख आहे. प्रेम म्हणजे शब्द नाही, शांत धून आहे. आणि या दिव्य भेटीतून जगाला कळलं,
कृष्णाशिवाय राधा अपूर्ण, राधेशिवाय कृष्ण अधुरा. 2 नावे. एकच आत्मा तेच श्वास. एकच अनंत प्रेम.